भगवान शिव यांच्या कैलास पर्वताचे रहस्य. आदिकालापासून जेव्हा सृष्टीला आकार मिळत होता तेव्हा देव, ऋषी, असुर, मानव आणि इतर असंख्य जीवांच्या अस्तित्वामागे एकच सत्य कार्यरत होतं, परमेश्वराची इच्छा. त्या इच्छेचा एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी केंद्रबिंदू होता भगवान शिव. ते केवळ संहार करता नव्हते, तर सृष्टीच्या संतुलनाचे अधिष्ठाता होते. त्यांचं अस्तित्व कुठल्याही राजसवैभवावर आधारलेलं नव्हतं, ना ते ऐश्वर्याच्या प्रदर्शनात रमणारे होते. तरीसुद्धा संपूर्ण ब्रह्मांड ज्यांच्यापुढे नतमस्तक होतं, त्या भगवान शिवांनी आपल्या निवासासाठी ज्या स्थानाची निवड केली तो कैलास पर्वत आजही मानवाला एक रहस्यच वाटतो. कैलास केवळ एक पर्वत नव्हता, तो शिवतत्वाचा मूर्त आविष्कार होता, जिथे काळ, दिशा, नियम आणि सीमांना वेगळाच अर्थ प्राप्त होत होता. कैलास पर्वताचा उगम पृथ्वीच्या साध्या भौगोलिक प्रक्रियेतून झाला असं मानणं म्हणजे शिवतत्वाला मर्यादित करणं ठरेल. कारण कैलासाची स्थापना ही केवळ भौतिक नव्हती, ती आध्यात्मिक होती. ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली, विष्णूंनी तिचं पालन केलं, पण त्या सृष्टीत संतुलन राखण्यासाठी तप, वैराग्य, ज्ञान आणि करुणा यांचा संगम आवश्यक होता. हाच संगम म्हणजे शिव. ब्रह्मदेवांनी एकदा देवसभेत देवांना सांगितलं की सृष्टीचा विस्तार वाढत असताना तिच्या मध्यभागी एक अशी जागा हवी जिथून संपूर्ण ब्रह्मांडाला आध्यात्मिक स्थैर्य मिळेल. ती जागा स्वर्गासारखी भोगप्रधान नसावी, ना पाताळासारखी केवळ शक्तीवर आधारलेली असावी. ती जागा असावी तपस्येने पवित्र झालेली, जिथे अहंकार आपोआप विरघळेल. त्यावेळी सर्व देवांनी भगवान शिवांकडे पाहिलं, कारण तपस्येचा, त्यागाचा आणि आत्मज्ञानाचा खरा अर्थ फक्त तेच जाणत होते. श्री शिव शांतपणे ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात ना आनंद होता ना अस्वस्थता. ते सृष्टीच्या आरंभापासून अंतापर्यंत साक्षीभावाने पाहणारे होते. त्यांनी केवळ एवढंच म्हटलं की जे स्थान मला स्वीकारायचं आहे ते माझ्या तपस्येने स्वतः प्रकट होईल. ते निर्माण करता येणार नाही, ते उलगडेल. या वाक्यातच कैलासाचं पहिलं रहस्य दडलं होतं. कैलास हा निर्माण केलेला नाही, तर प्रकट झालेला आहे. शिवांनी दीर्घ तपस्येचा संकल्प केला. ही तपस्या कोणत्याही वरासाठी नव्हती, ना शक्तीसाठी. ही तपस्या सृष्टीच्या अंतर्गत असमतोलांना समजून घेण्यासाठी होती. ज्या क्षणी शिव ध्यानात लीन झाले त्या क्षणी ब्रह्मांडातील सर्व हालचालींना एक सूक्ष्म स्थैर्य लाभलं. त्या तपस्येच्या काळातच कैलासाचं बीज रोवण्यात आलं. पृथ्वीवर अनेक पर्वतरांगा होत्या, पण त्या सर्वांमध्ये अहंकार, स्पर्धा आणि विस्ताराची भावना होती. कैलास मात्र त्या सर्वांपासून वेगळा होता. तो उंच होण्यासाठी उभा राहिला नव्हता, तर स्थिर राहण्यासाठी प्रकट झाला होता. कैलास पर्वत हा शिवाच्या चेतनेचा विस्तार होता. म्हणूनच तो इतर पर्वतांप्रमाणे केवळ खडक आणि मातीचा बनलेला नव्हता. तो ऊर्जा, साधना आणि तपस्येचा संगम होता. ऋषी म्हणतात की कैलासाच्या प्रत्येक कणात शिवनामाचं स्पंदन आहे. म्हणूनच जो कोणी तिथे जातो तो स्वतःच्या आतल्या अस्थिरतेला सामोरा जातो. कैलास कोणालाही सहज स्वीकारत नाही. जो अहंकार घेऊन जातो त्याला तो परावृत्त करतो. जो विनय घेऊन जातो त्यालाच तो आपली अनुभूती देतो. एकदा नारद मुनींनी कैलासाबद्दल प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवादिदेव, स्वर्गात ऐश्वर्य आहे, वैकुंठात शांती आहे, मग आपण इतका दुर्गम आणि रहस्यमय स्थळी का वास करता? भगवान शिव हसले नाहीत, पण त्यांच्या वाणीमध्ये खोल अर्थ होता. ते म्हणाले, नारदा, जिथे पोहोचण्यासाठी संघर्ष आहे तिथेच आत्मज्ञानाची सुरुवात होते. जे सहज मिळतं त्याची किंमत कळत नाही. कैलासाचं हे दुसरं रहस्य होतं. तो साधकाची परीक्षा घेतो. कैलास पर्वतावर भगवान शिव पार्वती देवीसह वास करत होते. पार्वती देवी ही केवळ पत्नी नव्हती, तर शक्ती होती. शिव आणि शक्ती यांच्या ऐक्यातूनच सृष्टीचं चक्र चालत होतं. कैलासावर त्यांचं सहवास म्हणजे स्थैर्य आणि गतिशीलतेचं संतुलन होतं. तिथे न कोणतं राजकारण होतं, ना कोणती स्पर्धा. तिथे ज्ञानाचं आदान प्रदान होतं, पण ते शब्दांत नव्हतं, ते अनुभूतीत होतं. गणेश आणि कार्तिकेय तिथे लहानपणापासूनच तप, शिस्त आणि करुणेचं शिक्षण घेत होते. कैलास हा त्यांच्या शिक्षणाचा पहिला गुरुकुल होता. कैलासाचं एक मोठं रहस्य म्हणजे तिथे काळाचा वेगळाच प्रवाह आहे.
ऋषी सांगतात की कैलासावर क्षण म्हणजे युग असू शकतो आणि युग म्हणजे क्षण. म्हणूनच मानव तिथे जास्त काळ टिकू शकत नाही, कारण मानवी मन काळाच्या सरळ रेषेत विचार करतं, तर कैलास काळाच्या वर्तुळात अस्तित्वात आहे. हेच कारण आहे की अनेक योगी, सिद्ध आणि साधक कैलासापर्यंत पोहोचूनही पुढे जाऊ शकले नाहीत. त्यांच्या शरीराची मर्यादा नव्हे, तर त्यांच्या चेतनेची मर्यादा तिथे अडथळा ठरली. रावणाने एकदा कैलास उचलण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं की शक्तीच्या जोरावर तो शिवाला वश करू शकतो, पण कैलासाने त्याला धडा शिकवला. कारण कैलास शक्तीने उचलता येत नाही, तो समर्पणानेच अनुभवता येतो. शिवांनी केवळ आपल्या पायाचा अंगठा हलवला आणि रावणाचं अहंकाराचं पर्वतासारखं ओझं चुरगळून टाकलं. त्यावेळी रावणाला कळलं की कैलास हे केवळ भौतिक स्थान नाही, तर शिवाच्या चेतनेचं प्रतीक आहे. कैलास पर्वताचा आणखी एक गूढ पैलू म्हणजे तिथूनच अनेक महान ज्ञानपरंपरा प्रवाहित झाल्या. योग, तंत्र, ध्यान, वैराग्य आणि करुणा या सर्व संकल्पनांची मुळे कैलासाशी जोडलेली आहेत. आदियोगी म्हणून भगवान शिवांनी सप्तर्षींना जे ज्ञान दिलं त्याचं मूळ केंद्र कैलास होतं. त्या ज्ञानाचा उद्देश केवळ मोक्ष नव्हता, तर जीवनात संतुलन निर्माण करणं हा होता. म्हणूनच कैलासाचं रहस्य केवळ आध्यात्मिक नाही, तर व्यावहारिकही आहे. मानवाने नेहमी कैलासाकडे केवळ एक पवित्र पर्वत म्हणून पाहिलं, पण तो स्वतःच्या आतल्या कैलासाकडे दुर्लक्ष करत राहिला. शिवतत्व सांगतं की प्रत्येकाच्या अंतर्मनात एक कैलास आहे, जिथे अहंकार शमतो आणि सत्य प्रगट होतं. बाह्य कैलास हे त्या अंतर्गत प्रवासाचं प्रतीक आहे. जो व्यक्ती आपल्या मनातील अस्थिरता शांत करतो, त्याच्यासाठी कैलास दूर राहत नाही. कैलासावर कोणतीही लढाई झाली नाही, तरी तिथूनच अनेक युद्धांचं संतुलन साधलं गेलं. कारण शिव हे युद्धाचे प्रेरक नव्हते, तर त्याचे साक्षीदार होते. त्यांच्या ध्यानामुळेच अधर्माचा अतिरेक मर्यादेत राहिला. कैलास म्हणजे तटस्थतेचं सर्वोच्च रूप होतं. तिथे ना कोणाचा पक्ष होता, ना कोणाचा विरोध. फक्त धर्म होता, जो प्रत्येकाच्या कर्मावर आधारलेला होता. आजही कैलास पर्वत मानवासाठी एक न उलगडलेलं कोडं आहे. विज्ञान त्याला मोजू पाहतं, धर्म त्याला पूजतो, योगी त्याला अनुभवतो. पण कैलास स्वतः काहीच सांगत नाही, तो केवळ उपस्थित राहतो, जसा शिव स्वतः. त्यांच्या मौनातच सर्व उत्तरं दडलेली आहेत. जो प्रश्न विचारतो त्याला उत्तर शब्दांत मिळत नाही, तर स्वतःच्या बदललेल्या दृष्टिकोनात मिळतं. कैलासाचं अंतिम रहस्य म्हणजे तो कधीही कोणाचा नसतो, तरीही सर्वांचा असतो. तो ना जिंकता येतो, ना सोडता येतो, तो केवळ स्वीकारता येतो. भगवान शिव तिथे राहतात, कारण ते कुठेही राहू शकतात. पण त्यांनी कैलास निवडला, कारण तो त्यांच्या तत्वाशी सुसंगत आहे. स्थिर, शांत, गहन आणि निर्लेप. म्हणूनच कैलास पर्वत हे केवळ भूगोलाचं आश्चर्य नाही, तर शिवाच्या अनंत तत्वाचं जिवंत प्रतीक आहे, जी युगानुयुगे मानवाला स्वतःकडे पाहायला भाग पाडत राहील. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.